मित्रांनो सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. बघा आता सध्या 2024 मध्ये पोलीस भरती चालू झाली आहे. आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे पोलीस भरतीसाठी. आता 2021-22च्या भरतीमध्ये आणि 22-23च्या भरतीमध्ये एक नियम चेंज झालेला आहे, तो म्हणजे डबल फॉर्मचा. 2021-22च्या परीक्षेमध्ये पोलीस भरतीमध्ये आज जो नियम होता त्यामुळे मागच्या वेळेस कन्फ्युजन पोरांचे खूप वाढले आणि त्यावरती शासनाने जो निर्णय घ्यायचा होता तो निर्णय घेतला नाही डबल फॉर्म विषयीचा. कारण त्यांचा जो त्यांनी मेन्शन केलं होतं मेन्शन पूर्णपणे संग्रम असं होतं. म्हणजे पोरांना काहीच कळलं नाही करायचं काय, आणि काही मुलांनी फॉर्म भरले, काही मुलांनी फॉर्म भरले नाही डबल. पण आता आपण 2019च्या वेळेस 2021-22च्या वेळेस नेमका जी आर काय होता डबल फॉर्मचा, 2024ला जी आर काय आहे डबल फॉर्मचा. म्हणजे कालचा म्हणजे आज जो आपण फॉर्म भरत आहे आजचा जी आर काय आहे आणि मागची भरती होती त्याचा जी आर काय, यातला फरक आपण समजून घेऊया या व्हिडिओतनं. पहिलं जी आर समजून घेऊ आणि परत आपण विश्लेषण करूया. बघा आता जो नियम होता, उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करू शकत नाही. उमेदवार एकाच घटकामध्ये एका पदासाठी एकाहून जास्त आवेदन करू शकत नाही, हा नियम होता मागच्या वेळेस, बरं का. आणि या नियमामुळे घटक कुठला आहे हे घटक त्यांनी स्पष्ट केला नव्हता. म्हणजे जिल्हा पोलीस शिपाई हा एक घटक आहे की एक जिल्हा हा एक घटक आहे, यामध्येच कन्फ्युजन खूप वाढलं होतं मागच्या वेळेस. पण आता हे कन्फ्युजन ह्या वेळेस पूर्णपणे काढलेलं आहे. 2024च्या भरतीमध्ये हे कन्फ्युजन काढलेलं आहे. मग आपण ते वाचलेला आता आहे तो जी आर होता मागच्या वेळेसचा, मागच्या भरतीचा, की त्यामध्ये सांगितलं होतं उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करू शकत नाही, हा मागचा नियम होता. आता चालू 2024चा रूल्स रेग्युलेशन काय आहेत आपण बघूया डबल फॉर्म विषयीचे. बघा यामध्ये त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे, त्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही आणि सर्वांना समजल ह्या माहितीने सांगितलेलं आहे. अर्जदारास पोलीस आयुक्त सीपी, पोलीस अधीक्षक म्हणजे एसपी, समादेशक यांच्या आस्थापनेवरील, त्यामध्ये पहिलं बघून घ्या, पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस दल आणि कारागृह पोलीस अशा 5 पदाकरता तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही ह्या 5ही पदात तुम्ही फॉर्म भरू शकता. पण अशा एकूण 5 पदाकरता तुम्ही प्रत्येक पदाकरता फक्त एक याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याचप्रमाणे प्रत्येक पदाकरता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावं. आता यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं, पण त्यांनी याच्यावरती कार्यवाही होईल काय होईल हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही. म्हणजे डबल फॉर्म भरायचं का नाही हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे, ठीक आहे. पण मागच्या वेळेस जो निकाल होता, मागच्या वेळेस जो निकाल लागला पोरांचा, त्यात जास्त मुलं डबल फॉर्म भरले होते, ते मुलं जास्त लागलेले आहेत मागच्या वेळेस. आता या वेळेसचा हा जी आर आलेला आहे, हे नियम आहे. आता हे नियम शासन खरंच ह्या वेळेस पण लागू करेल का काय, त्या उगाच दाखवायच्या गोष्टी करायच्या गोष्टी करताय. आणि त्यात मागच्या वेळेस जो नियम होता की महाराष्ट्रामधील मुंबई वगळून सर्व लेखी एका दिवशी आहे, पण यावर्षी पण तसाच नियम आहे, तोच आहे. तो फरक काय आहे, यावर्षी मुंबई सहित टोटल महाराष्ट्राची लेखी ही एका दिवशी आहे. फक्त हा नवीन एक नियम आहे. बाकी सर्व काही नियम तेच आहेत, कमी जास्त म्हणजे एक्स्ट्रा नियम कुठला नाही. फक्त डबल फॉर्मचा हा नियम होता, त्याने थोडा चेंज केलेला आहे. तर यावेळेस स्पष्ट सांगितलेलं तुम्ही 5 फॉर्म भरू शकता. जिल्हा पोलीसमध्ये, जिल्हा पोलीस चालकामध्ये, बॅट्समन मध्ये, कारागृहामध्ये आणि एसआरपीएफ मध्ये तुम्ही या ठिकाणी एक 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 तुम्ही फॉर्म भरू शकता, अलग अलग चलन भरून. पण तुम्ही एकाच घटकामध्ये डबल फॉर्म भरू शकत नाही, एका पदाकरता तुम्ही डबल फॉर्म भरू शकत नाही, असा यामध्ये उल्लेख केलेला आहे. आता हा एक होता
आणि आता बघा पुढलं समजून घ्या वयवाढीची उद्या बैठक होणार आहे असं कळलं बघा. जे आपले मुलं गेले होते आझाद मैदानाला मोर्चा करता त्यामध्ये आमचे पण सहकार्य होते आणि ते वयवाढीचा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्यावरती सकारात्मक चर्चा होईल आणि जे काय आहे ती मागणी पूर्ण होऊ शकते, कारण याविषयी फडणवीस साहेब पण बोलले होते विधानसभेमध्ये आणि यावरती सकारात्मक निर्णय नक्कीच येऊन जाईल. मुलांना 22-23 मध्ये ज्या मुलांचे वय संपलेले आहेत तोपर्यंत त्यांना चान्स हा मिळू शकतो, शक्यता नाकारता येत नाही. पण उद्या आपल्याला समजून जाईल की नेमकं वयवाढीविषयी निर्णय काय आलाय तो. आता तुम्हाला कळलं असेल की मित्रांनो 2020-21च्या 22च्या वेळेस जो डबल फॉर्मचा नियम होता तो नियम काय होता आणि आताचा नियम काय आहे तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल मी आशा करतो. आणि आपल्या युट्यूबवरती आपण असेच व्हिडिओ आणत असतो पोलीस भरतीविषयीचे. चॅनलला त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा आणि जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. नाव सेमच आहे, RJ मोटिवेशन. ठीक आहे.